दिलवाले भाऊजी. हा या की वहिनी. अहो ब्लाऊज मला तेवढा देताय का शिवून? मला जायचं होतं गावाला जरा, उद्या संध्याकाळपर्यंत देताय का? लयच अर्जंट मध्ये आलाय. हा जायचं होतं जरा गावाला. कुठल्या? जायचं होतं गावाला जरा. कशाला उद्या पिद्या काय घेऊन जावा, तयार करून देतो लगेच. नाही ना घरी पण लय काम आहे, ती पण जरा बाहेर गेलेत, मला जायचंय जरा. एकटंच आलाय वय? हा बाहेर गेलेत. किती वहिनी काळजी करता तुम्ही त्या किसनाची. हा नाही इतकी बी काळजी बरं नव का हो? किती वाळून चाललाय बघितलं. वाढून चालले वे मी. मग काय आल्या तेव्हा कसा गुलाबाच्या पाकळीवर दिसत होता वहिनी. काय भाऊजी तुम्ही काय तेव्हा खरं बोलल्यालाच माणसाला खोटं लागतं. बरं असू द्या, तेवढं हे करा, शिवून ठेवा, मी आले. ठेवतो वहिनी. एवढी घाय काय उन्हातानाची कशाला घाय करता येईल? आवले काम पडलेत घरी, काय सांगू तुम्हाला. आता किसनाला जरा मी सांगितलं बरं का वहिनी, 2 वेळा समजून सांगितलं, इथं आलता म्हणलं लगा सोन्यासारखी बायको घरात आयला का म्हणलं. हा जरा लक्ष असू दे. पण मला पण कधी कधी वाईट वाटतं वहिनी बघून. का काय आल्या आल्या तुमचं ते थाट होता. काय तेज होतं चेहऱ्यावर. आहे अजून पण आहे बर का, पण तुम्ही जपताय ते. वहिनी लय दिवस झाले एक गोष्ट बोलायची होती तुम्हाला. बोला की पटकन सांगा, मला घाई झाली. पण डोळं मिटायचा. आता ग बाई ही काय नवीन. मी एक गोष्ट तुम्हाला बोलणार पाहिजे आणि एक तुमच्यासाठी सरप्राईज आणलंय. मी तुम्हाला एक सरप्राईज देणार आहे. हो बरोबर पटकन सांगा, मला उशीर झालाय. डोळं जाका बरं पहिले तुम्ही. उघडू का? उघडा. आय लव्ह यू वहिनी, आय लव्ह यू. मी तुमच्यावर खूप प्रेम करतो, तुमच्याशिवाय जगूच शकत नाही. अहो भाऊजी काय करताय, हे शोभतं का तुम्हाला असलं? खरंच वहिनी. अहो तुम्ही काय बोलताय, तुम्हाला कळतंय का भाऊजी? मी काय तुम्हाला असली तसली भाऊजी हात सोडा. वहिनी माझ्या प्रेमाला नाही म्हणू नका. माझा नवरा दारू पितो म्हणजे मी काय तुम्हाला वायपट बाय वाटली का? हात सोडा भाऊजी. त्यात किसण्यापेक्षा मी सुखात ठेवील तुम्हाला. मला तुमच्याकडे ब्लाऊज नाही शिवायचं. वहिनी वहिनी शांता कुठे गेल ते सगळा सगळा तोंडवर करून? काय माहिती स्वयंपाक विपाक करा, तुला काय कळतं का? नाही का बरं? दिलवाले टेलर कडे गेले होते ब्लाऊज टाकायला. शांता तू टेन्शन घेऊ नको. अगं त्या कुत्र्याची हिंमत कस काय झाली तुला असं म्हणायची? जोपर्यंत किसनराव जीवन निघालाय तुझ्याकडं तोंडवर करून कुणाची बघायची हिंमत होणार नाही. तू माझ्या संगत चला आता. नाही त्याला फाडून टाकला नावाचा किसनरावला. तू चल. नको मी स्वयंपाक करते, राहू द्या. नाही तू चल, मी हायला. तू चल. कुत्र्याला किसनराव, अरे काय जोडीने दोघं नवरा बायको, काय भानगड आहे? वहिनी एवढं का नाराज दिसताय तुम्ही? अरे बघा त्या दिलवाल्याने माझ्या बायको छेडछाड काढलेला का? दिलवाल्याने? कुठे आहे दिलवाले? काय करे? चल चल चल, त्याच्यात तर राहिला, त्याच्या आता का नाही. चल चल पळ. दिलवाले इकडे तू बाहेर ये. बाहेर ये, बाहेर दिलवाल, दिलवाल बाहेर या. या काय झालं? काय झालं तर? काय बायकोला? अरे काय म्हणला? वहिनी आल्या, फक्त त्याला म्हणलं मागची उधारी द्या. वहिनीचं नाव घेऊ नका तू. मला अरे उधारी मागितली म्हणून एवढा एवढा जुलूम वय. अयो नको, अरे केवढाच आहे. अयो
कुराड कुठे कुराड कुठे देऊ काय कुठे कुराड नको दिलवाल्या एवढं मारत असत्यात वय कुठं गुराला सुद्धा एवढं मारत नाही तिला एवढा नुसता चिखल तोडवल्यावर तोड तोड तोडवलाय लका माणसं जायती का कसा माहिती यो गाना दिलवाले मुसात काय करताय कोण आहे तुझ्या बरोबर अजून कुणीच नाही काय झालं एवढं घाम झालाय तुमचा काय सांगू लका त्या पक्यानं आणि त्या किसण्यानं गुरा डोरावणीला का मारलंय लका कुणाला मला ही पद्धत आहे वय का काय झालं सवितर सांगतो किसण्याची बायको आली ब्लाऊज शिवायला घेतला मी घेतली माप बिप फक्त उधारी मागची मागितली वहिनी म्हणलं उधारी द्या म्हणलं मला चुनचून आहे काय त्या बिचारीला राग आला एकाचं 2 करून त्या किसण्याला सांगितलं आला की किसण्या मारायला काय बोलताय होय दिलवाले तुम्हाला लाज वाटायला पाहिजे त्या पेतड्याचा मार खाला तुम्ही एकट्याचा अहो एकटा असता असा मुरगळून टाकला असता एकटा असता तर त्या माकडाला पक्याला घेऊन आलाय अजून दोघं ऐकतात होय मला हा पक्याने मारलोय तुम्हाला पक्यानं बी मारलं घेणं ना देणं तिने त्यांचं कंदील लावून येणं काय घेणं देणं नाही त्यानं सुद्धा आणलाय राहायचं का नाही या गावात तीच कळलं मला आता गप्पा गप्पा नका रडू आय मेल्या बी तुम्ही इतकं रडला नव्हता चला चला तुम्ही चला नाही गावात नको बाबा मला गावात नको गावातलं मारते ती बाबा दिसलं की मारते ती मी आहे ना तुमच्या बरोबर कोण मारतय ती बघतो की चला तू पोर पहिला वार तुमच्याला मी झालं आणि मग बघतो चला. बरं होतो हा काय राव चेअरमन मशानभूमीचा पार उकारंडा करून ठेवला या मशानभूमीचा उकरंडा झाला हीच मी सांगतोय ती बाजीनाना झाला गायब कुठं सकाळपासून शिपायाला फोन करतोय तर शिपाई बी येईना फोन बी उचला ना अरे ही अशी कामं आपल्या काळात होती का पंचवार्षिकला मागच्या टायमाला माझ्याकडे होतं दिसला का असा कचरा गावात अहो तुम्ही थोडं कमी पडला चेअरमन पैसे बिशे खर्च केला असता ना तर तुम्ही बाजीनानाच्या जागेवर असता बाजीनानाच्या जागेवर असताना हो आता पैसे देऊन सुद्धा लोक मतदान करतील का नाही त्याची गॅरंटी नाही तुम्ही असताना चिंगुट्या पैसे सोडत नाही काय तुम्ही सांगताय चिंगूटचा काय विषय आहे त्याच्यात पैसा पाहिजे असा पाण्यासारखा खर्चला तवा सुद्धा माणसांवर भरोसाच राहिला नाही आता आपला बरं आता मी काय म्हणतोय आम्हाला ती शिपाई बिपाई येऊस तर तेवढ्या वेळात वाच तूच झाडू बिडू मारून घेतला असता तर काय झालं असतं ह्यामुळेच तुम्ही निवडून या ना अरे अमोल तसं नाही गाडगे महाराजांनी काय सांगितलंय कुठलं काम मोठं बारीक नसतं काम करायला त्याला काय लाज वाटायची तवा मी काय म्हणतोय मला सांगण्यापेक्षा तुम्हीच झाडून घ्या की अरे मी बी केलं असतं पण 4 लोक माणसं बघणारे काय म्हणणार चेअरमन काम करतंय म्हणजे मग बाकीच्यांचं काय राहिलं आता इथं बघा आहे का कोण बघाय नसलं तरी आहेच की आणि आता ही बघतोय का ही झाडी बिळी ही सगळी मी लावलेली त्या टायमात हा हे बाजीनाना इथंच क्रेडिट घेतोय मी सरपंच झालो ना अमकं झालो तमकं झालो थोडस बघा ना तुम्ही चेअरमन का पका किसनराव का म्हणजे हाय का गावावर लक्ष हा गावावर लक्ष देतोय परमशानभूमीपासून चाललंय की हा मशानभूमीत मसनातच पोचवा लोकांना अहो चेअरमन बाजेनं आज जागेवर नाही म्हणून तुमच्याकडे आलो आम्ही साफसफाई करा अजून एक हिथं मडच आणत असतो असं कापीतच असतो मड आणत असतो? म्हणतात हा मग कोणाचं मड आणतं दिलवाल्याचं मड येत दिलवाल्याचा फाडून टाकणारे तलवार हे बाबा गावात असलं काय उद्योग करू नका हाय हीच बाज झालं की कशाला मारामारी नका माझी त्यांनी केलेला उद्या खपतो का दिलवाल्यानी केलेला लय वाईट केलंय दिलवाल्यानी त्याला सुट्टी नाही आणि चेअरमन तुम्ही पटकीने न्याय निवाडा करायचा बाजीनाना नाही तर तुमचं काम आहे आज ही अरे पण झालं काय ती तर सांगा की काय काय नाही लाकडं तयार ठोपा का तुम्हीच त्याला आणून जाऊ तो आर लागा झालं काय ती तरी सांगा की का लाकडं तयार करून ठेवा आणि दिलवाले राहत नाही काय झाले नाही नाही त्याची ना गावात त्याला ठेवणारच नाही मी त्याची लायकीच नाही त्या दिलवाल्याची गावात ठेवायची झालं काय म्हणजे काय 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 सांगावं तुम्हाला आमच्या घरातल्या गोष्टी तुम्हाला काय सांगू काय नाही झालं ती इचरा तुम्ही काय नाही झालं मग अरे गरीबाला मारतो हिंमत असेल तर माझ्या नाती लागून बघा ना तुला दाखवतो का? अरे पण झालं काय ती तर सांगा ना, काय झालंय आवाज बंद कर आवाज मी बंद करू? आला का म्हणून मला वाटलं नव्हतं ना का
ह्या दारोडीच नादी लागला बाई तू. अरे तू नीच नाला काय? अरे काय केलं माहिती का दिलवाल्यानी? काय केलं? काय केलं? तू जर तिथं असताना माझ्या जागेवर तो तर असा कापला असता इळीनी. अरे झालंय काय ती सांगा की नुसतं भांडत बसलाय. मी सांगतो मला काय झालंय? काय झालं माहितीये का? आपल्या गावातला दिलवाली त्यो बिचारा. बिचारा हो बिचाराच. अर्धा ऐकू दे आता. बरं मला सांगा चेअरमन किती वर्ष झाले आपल्या गावात? किती पिढ्या त्याच्या गावात गेल्या? त्याच्या पंजाने काम केलं, त्याच्या आजीने काम केलं, बापाने काम केलं आणि तो सुद्धा आज आपल्या गावची सेवा करतोय. आणि ह्या नालायकानं ह्या दोघांनी मिळून त्याला मारलं बिचाऱ्याला. का मारलं विचारा मला? का मारलं? ह्याची बायको सकाळी ब्लाऊज शिवाय गेली. बर लोक बी इतकी नीच. आपली पहिली उधारी राहिली म्हणजे पहिली उधारी घेऊन जावं का नाही? उधारी तर नेलीच नाही. तो म्हणला असेल आपला वहिनी मागची उधार राहिली आहे, ह्या वेळेचं बी काहीतरी देऊन टाका. तेवढा म्हणलं मग ह्याच्या बायकोला राग आला. उधारीसाठी उधारी मागितलं म्हणून ह्या दोघांनी मिळून मारलं. अरे उधारीसाठी पैसा आहे त्याचं तोंड असं पैसा मारला असतं. अरे दिलवाले किती रंगील आहे तुम्हाला माहित नाही का? दिलवाले माणूस आहे. तुझ्यापेक्षा तर कमीच रंगीलंय. मला नको सांगू कोण किती रंगीलंय ती. काय विषय माझं गावात खरी गोष्ट कळाली ना तुझ्या पायाखालची जमीन हालन आणि तू सुद्धा माझ्या इतका तापशील. ए किसना सांग रे खरं काय ती होऊन जाऊ दे इथं फैसला आज. त्या नासक्या माणसाने माझ्या बायकोची छेडछाड काढली. माझ्या बायकोला वरला आला ही खरी गोष्ट आहे. माझ्या बायकोला पाठवून हात फिरवतोय नासका यो. काय कसल्या काय रे? काय गप काय बायकोच्या पाठीने हात फिरवाय का? ते मोकळा वय. अरे पैसे बुडवायचं म्हणल्या कुणी बी काय बी सांगतो. माझ्या बायकोकडे नाही पैसा आहे. हा सांगतोय कशाचा पैसा आहे? तुझ्या बायकोकडे पैसा असता तो असं 10,000 रुपये मागत फिरला असता का? माझा वेगळा विषय, बायकोचा वेगळा विषय. ही तर खोटं वाटत असेल ना गीता नासक्याला पुढं. किसन्या मला बी सांग तू मला ह्या भांडणं तो पाडले नक्की त्याचे पैसे नाहीत ना बुडवले. तू चल की खरं खोटं करू माझ्या बायको पुढं. तुम्ही आपसात भांडू नका. काय करू आपण संध्याकाळी एक जागेवर बसू आणि काय आहे तू तुझ्या बायकोला घेऊन ये, दिलवाले टेलरला घेऊन ये का ना तू. समोरासमोर काय असेल ते मिटवून टाकू. हे म्हणतात ती खरं आहे. समोरासमोर मिटवून टाका. असं एखाद्या भांडत बसू नका. नवरी का दाखवायला नवीन नवरी असल्यासारखी अरे नवरी म्हणजे तू म्हणतोय का नाही? तू एवढा छाती ठोकून सांगतोय का नाही? हे एवढा छाती ठोकून सांगतोय का नाही? ह्याची काय चूक नाही म्हणून? आमचा विश्वास नाही का? अरे विश्वासाचा काय संबंध आहे? बरं तो बिरड चालता माझ्या पैसे दिलवाले सकाळी. म्हणजे आम्ही रडलो मी तुला खरं खरं वाटेल का? म्हणजे आमची दया काय नाही का तुला? अरे इतकं मारते तुला का? अरे इतकं मारते तू त्याला? कमी पडलं त्याला जिथं ठेवीत नाही गावात ठेवीत नसतो त्याला. म्हणतोय का जर हो का चेअरमन आज बाजीना नाही सगळी जबाबदारी तुम्हाला घ्यायची. आणि जर तुम्हाला सांगतो दिलवाले चुकलत असेल तर मी माझ्या हाताने त्याला 2 ठोका टाकतो आणि गावात हाकलून दोन नाही ते आमच्या ताब्यात द्यायचं. त्यांनी गावात राहायचं की आमच्या नाही. ताब्यात दिलवाले द्यायचं. चुकला त्यांनी गावात राहायचं नाही. गावात हाकलून द्यायचं त्याला. चालतंय. अरे मी काय म्हणतो इथं भांडत बसण्यापेक्षा तू काहीच म्हणू नको. गप. मला एक सांग तू बिना जावळाचा इथं मशाल म्हणून कशाला आलाय रे? का म्हणजे इथं भूत खेत लागली तर? अरे कुणाला? तुला. अरे मीच मोठा भूत आहे मला कशाने भूत किती लागतात? अरे ती बुता खेताचं राहू द्या. काय विषय चाललाय तुम्ही काय बोलताय? ती काय आहे ती काय नाही. त्या किसनच्या बायकोचा पहिला विषय मिटवा आणि ती दिलवालेचा तसा जर दिलवाले गावला बायको काय अप्सरा आहे किसन्या? अप्सराच आहे माझी आलं बायको. लक्षात? राहू दे इथं भांडणं करायची. निघलं तर दिलवालेला मी ठोकणार आणि हे जर खोटं निघलं ना तर तुमच्या दोघाला मी ठोकणार. एवढं ध्यानात ठेवा फक्त. अर्जा एकतर्फी निर्णय घेतोय तू. अरे तुला जर कळालं ना काय झाली खरी कंडिशन तर माझ्या आधी तू ठोका टाकशील. यार पका तुम्हाला मिटवायचंय का वाढवायचंय? वाढवायचंय आम्हाला आता. अरे वाढवायचं कशाला? भांडण कशाला करत बसलाय रे तुम्ही? संध्याकाळी तुम्ही या 7 वाजता आपण बसू आणि काय आहे ती मिटवून 7 टाकू. वाजता नाही 4 वाजताच बसवायची नाही, meeting. नाही, नाही, 7 वाजता बसा. ही काय इलेक्शन आहे काय तुमचं? ही माझा न्याय. आता जाऊन त्या तोंड लागला त्याला गाला बी कुठे बघतो त्याचं. या 4 वाजता. अन्न काही तोडातोडीची चाललंय ह्यांचं. हे तोडतून ते तोडतून. मला वाटतंय अमोल परिस्थिती आपल्या हाताच्या बाहेर जायला दिसती. मिलिटरी बोलावं लागते का कर्फ्यू बिरफ्यू गावात लावावं लागतोय काय माहिती. एवढं मोठं अंगाने निस्ता वाढलाय मेंदून वाढलाय का नाही? वाढलं का नाही म्हणजे? हीच खरी वेळ आहे. बाजीनाना गावात नाही. परस्पर भांडणं मिटवून टाका ही. अहो गावात नाव होईल तुमचं. आलं का लक्षात? पुढच्या वर्षी उभा राहताल सरपंच केला. आयलं ही माझ्या डोक्यातच आलं नाही का अमोल? मेंदू जाग्यावर ठेवा. चला चल आज तीच करतो. आपल्या नदीवर धुणं धुवायला आलं ना कपडे कशी खळखळून निघतात बघा. लय धुणं पडले कधी उरकायचं काय माहिती. तुमची झाली काय घरची कामं? अहो तिकडून नाही इकडून रस्ता आहे. रस्ता पण चांगला नाही. पडताल दमाने या. गर्दी दिसते तिकडं. हो इकडेच धुवा अलीकडं. हा अलीकडे इकडेच धु की.
ओ शांता वहिनी, का हो टेलरने तुमची सकाळी छेड काढली वाटतं. तुम्हाला कोण म्हणलं? आमचं ही म्हणत होतं, खरं आहे का हो? हा, गेले होते मी ती ब्लाऊज टाकायला सकाळी. कधी हो? मला तर काहीच माहित नाही ह्यातलं. अहो सकाळी गेलती, लय मारलंय त्यांना. कुणी मारलं? अहो त्यांनी मारलं आणि पक्का भाऊजी पण होतं की. हा, सकाळी मला म्हणत होतं बरं का. हो. काही म्हणा शांता वहिनी, माझा पक्का ना कसा बी असू द्या, पण एवढ्या बाबतीत लय केलं रे बरं का. अहो कुठल्या बाईकडे काय वर्तवण करून बघन, अजिबात नाही. एवढा मुंबईमध्ये राहिला 10 वर्ष, पण असलं काही कानावर अजिबात सुद्धा नाही. बघा सरपंच नाहीत घर नाही, त्यांची तळपायच्या मस्तकात गेली असती बघा. हा बाई, सरपंच बी नाही गावात, नाही तर त्या टेलरला ना लय कुठला असता. होय शांता वहिनी, तुम्ही तर त्या दिलवालीची कंप्लेंटच करायला पाहिजे होती पोलीस स्टेशनला जाऊन. जाऊ दे आता काय, जाऊ दे, एवढं मारलंय आता त्याला. अहो कशाला जाऊ द्या, आता मीटिंग बसली का नाही त्याला गावातून हाकलूनच द्या म्हणायचं. हा, असली त्यात गावात नकोच आपल्या. मग काय झालं का नाही तुमचं दोघीचं धुणं? झालं. दिलवाले गप्पा नका रडू. अहो मी आहे की, मी आहे. गबासा काय वेळ आली पण आज अख्खं आयुष्य आमच्या खानदानाचं गेलं टेलरिंगचं, पण कधी गालबोट लागलं नाही असं गाना. असं बघा रडून जिरावते बरं का ही नालायक माणूस. रडून पुसकुनाची आहे. अरे आपलंच नाणं खोटं निघलं तर आपण दुसऱ्याला काय बोलू? ए पक्या, तोंड उचलून बोल नको. फुसकुनाची म्हणजे अरे कुणा बी अन्याय होती गाणं, उभा राहणार म्हणजे राहणारच. आलं लक्षात? माझ्या बायको आणण्यात झाला तिथं का उभा राही ना तू? तीच बघाय थांबलोय आपण. कोण चोर आणि कोण साव आहे ना, त्यासाठी इथं बसलोय. आलं का लक्षात? चरा नाही बोल नका. दोघं भांडू नका, नीट काय का की त्यांचं काय यांचं काय, भांडताय कशाला? भांडतोय म्हणजे आम्ही भांडतोय का? आता ही जन्म आम्ही भांडतोय का? मग तुम्हाला आमचं तोंड दिसतंय बोललेलं, ह्यांचं बोललेलं तोंड दिसा नका. त्यांचं ऐका, तुमचं सांगा. काय झालं होतं दिलवाले, सांगा काय झालंय? काय नाही, ही माता माऊली सांगत. हे माता माऊली म्हणतो दिलवाले, थोबाडी झाला पाहिजे. हे किसन्या, दिलवाले काय म्हणतोय? तुला काय त्यात कोंबडीचं अंड दिसलं काय रे? हा, दिलवाले म्हण, दिलवाले. दिल ही ना अंड्यात असत. हा लक्षात? मला बी का डायरेक्ट खडवा म्हणतो. माता माऊली म्हणतोय. माता माऊली तर काय म्हणाल? माता माऊली म्हणून आला बी म्हणतो काय? दिलवाले नाही ताई, सांगा तुम्हीच काय झालं. आता गाणं भाऊजी मी काय सांगणार? काय सांगण्यासारखं असेल तर तुम्ही सांगाल ना. काय झालं? सकाळी आल्या, कोण नव्हतं, माझं मी काम करत बसलो होतो. आल्या भाऊजी अर्जंट मध्ये मला शिवून द्या म्हणलं. झालं म्हणलं, गावातला आपल्या किसनची बायको आहे म्हणलं. बसा म्हणलं, होईने देतो तुम्हाला. बसल्या मागची उधारी फक्त द्या म्हणलं. मी फक्त मागची उधारी मागितली फक्त मी. की बघा, तुम्हाला दोघाला बी जर हिथं गोंधळ करायचा असेल ना, तर दोघाला सुद्धा उचलून पोलीस स्टेशनला घेऊन जाईन. तुमच्या समोर जर एकमेकाच्या अंगावर जात असेल ना, आम्ही हातात बांगड्या भरून आलो. भांडाय बी नाही आलो. तुम्हाला तीच सांगतोय, दगडाचा उत्तर आहे ना, इटन द्यायचं आम्हाला चांगलंच माहिती. किसन मध्ये गडबड करू नको, ऐक नुसतं. किती अन्याय होतोय माझ्यावर. बघितलं, ही नवरा बायको उधारी पुढवायचं. मी म्हणतो तुम्हाला जर एकाला गडबड ह्याच्याकडे पैसे खाल्ला असताना म्हणून त्याची बाजू घेतोय. पैसे बिशे खायला मोकळा नाही. मला 2 मिनिट थांब. वहिनी काय झालं खरं सांगा. वहिनी खोटं बोल नका. माझ्या नवऱ्याची शपथ घेऊन सांगते मी कशाला बाई माणूस अख्ख्या गावात माझी इज्जत घालून घेईल. मी गेली होती ब्लाऊज घेऊन, पण ती माणूस म्हणला मी तुमचा लगेच ब्लाऊज शिवून देतो, हिथंच बसा. माझा हात धरला, मला गुलाबाचं फुल दिलं, आय लव्ह यू काय म्हणतोय. नासका मला बघ गडबड पडतोय का तुला हे? बस नको हाय ना. असली नालायक माणसं आपल्या गावात नाहीच पाहिजे. ती बी टेलरचं काम करते तर बाय माणूस जातं, हात धरण, कुठं काय आय लव्ह यू म्हणेन, कुठं काय असतं की काय झाली ह्या बिचारीची हालत रडून. मी सरपंचांना तेच सांगणार की ही ब्यात गावात नको म्हणून. अहो भाऊजी, माझा नवरा तर अख्खा मुंबई फिरला, इतके दिवस मुंबईमध्ये राहिला, पण कधी त्याचं आहे का काय कुठलं कानावर आलंय का? आणि ह्यांना एवढं चांगलं म्हणून बघा आता कसं ऐकायला यायला लागले. मी तर म्हणते असला माणूस आपल्या गावातच नको, काढूनच टाका आपल्या गावातून. बघ
कशी माझी बायको? बघ काय बघ, मोबाईल 10 वेळा वाजायला लागलाय, उचला की एकदाचा. नको, नंतर उचलतो. कुठली स्त्री स्वतःची इज्जत अशी भर चार चौघात नाही जाऊन देणार नाही. नवऱ्याची शपथ घेत नाही भरे तो दारू असला तरी. तुम्हाला हो का चूक झाली असली ना तर माफी मागा, पण आई शपथ सांगतो खोटं जर बोलला ना तर गाडवा बसून दिंड काढी ना. उलट टांगू खाली लाकडं पेटवतो. सांगतो काय गाणं झालं मी ते वहिनी गप्पार मी रडू नका. रडला का मी सगळं आमची इथं चवटेवच मानली तुम्ही ना. हे बघा मंडळी, खरं सांगतो सगळं तसं काय मी ती वाईट भावनेनं असं काय त्यांचा हात धरला वगैरे नाही. एप्रिल फुल करायला गेलो मी, एवढंच माझ्याकडनं फक्त. मार्च महिन्यात तुझ्या बापाने एप्रिल फुल केला का कुठे? अरे वहिनी म्हणले होते मी गावाला जाणार आहे एप्रिल महिन्यात नाही, म्हणून आधीच म्हणून घेतलं मी, दुसरं काय नाही. मी काय म्हणतोय ऐका, मी काय म्हणतोय माहिती का दिलवाले, तुमच्या बापाने एप्रिल फुल केलं का आणि कोणाच्या पुढचा हात धरून एप्रिल फुल म्हणून असलं गुलाबाचं फुल देऊन काय करा माहितीये का? तुम्ही तुमचा बोऱ्या बिस्तार आवळा आणि चालायला लागा. तुम्ही थांबू नका. काय म्हणला गाडवा अजून म्हणला किसनराव पेक्षा सुखात ठेवतो मला बेवड्या पैसे काय म्हणला. अरे पक्या 17 वेळा तुझा फोन वाजतोय, उचल या जापणवाडी कर किती मागापासून 10 वेळा कट कर, उचल की. मीटिंग चालली खाना 500 वेळा वाजतोय त्यो. आता आल्यावर उचलतो. दिलवाले तुम्ही नाही म्हणजे नाहीच तर राहायचं आता. नाही, हे सगळं ना पैसे बुडवायसाठी. अरे पक्या 10 वेळा फोन वाजतोय का, उचल ना. बघ ना कोण कोकताय ती. हॅलो हॅलो स्वीटहार्ट, किती वेळ झालं मी कॉल करतेय, कॉल का नाही घेता तुम्ही? आणि जर भेटायचंच नव्हतं तर बोलायचं कशाला ना, भेटायला येतो म्हणून. हॅलो, तुम्ही बोलत का नाही आहात? कोणी आहे का तिथे? अरे माता माऊले, कोणाचा फोन आहे? माझा फोन. हॅलो 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 कोण बोलतंय? ठेवला फोन तिने. बघितलं का? तुझ्या तिरडीचा मोडला बाबू तुझ्या तर पक्या. मी माझा नवरा मुंबई हिंडून आलाय, कुठल्या भवानी सोबत बोलत होता रे तू? कुठल्या माझे नाही ते मला माहितच नाही कोण नालायकाची वाटलं नव्हतं. तू असं वागशील? माझा फोनच नाही कोणाचा, चुकून लागला. काय सुद्धा नाही भाऊजी, मी तुम्हाला सांगते, तुम्ही या टेलरला आपल्या गावाच्या बाहेर काढत होता ना, मी म्हणते ह्या पक्याला सुद्धा ह्याच्यासोबत बाहेर हाकलून द्या. शबास वहिनी, बरोबर बोलल्या. माझ्या भावाला हात सुद्धा लावायचं नाही, डोक्यातच दात पाडी ना. मी माझ्या भावाच्या साईडने उभी आहे. भाऊ फास दिला असता एखाद्यानं माझा. मुंबईमध्ये पण तू असाच हिंडत असशील, मला माहित होतं की दुसऱ्या भावाने सोबत बोलले. तुम्ही सोडावं साईडला. तुझी जगदंबा तापली गाड्या. लाज वाटते का? लाज स्वतःच पाप दाखायसाठी माझ्या वाळ करतोय. सोन्यासारख्या बहिणीचं वाटोळं केलं माझ्या. लाज कशी आहे तुला? कर आपल्याला मजा मार. सर साईडला तिकडं. माझ्या आयुष्याचं वाटोळं केलं त्या पाक्याने. त्या शिपायासोबत पळून गेले असेल ती बरं झालं असतं. पुन्हा चल लवकर निघ. असल्या माणसांमुळेच वाटोळं झालं अख्ख्या गावाचं. राहू द्या, माझं मिटवायला आला होता आणि आता हे काय झालं? खरं सांगते शांता वहिनी, माझं आयुष्य अख्खं असं फुटून गेले. आता फक्त घरी जाऊ दे, याला घराच्या बाहेर हाकलूनच देते. या अरे यांचा शर्डनला पाणी पाच तुला का? तुला शर्डनचं पडलंय. माझी लई बेकारी झालेलं का? लपड्यात पडलो उगच मला घरात हाकललं बायकोनी माझं. काय होते माहिती का? ती शिरड तिकडे पाण्या वाचणं ब्या काढत्यात, तू इकडे ब्या करतोय. कुणाचं? अरे मी घरा वाचून ब्या करायची पळाली. मला आता लई बेकारी झाली माझी गाणं. अरे पक्या, मला वाटलं नसेल तू इथं निर्लज्ज आजच्या म्हणून. इतका नालायक केला का तू? घरची बायको असताना लोक तुझी बाहेर गेली पडी. गायबान तोंड्या,
म्हणजे तुला बी खरं वाटतं माझी लपडी? आता खरं म्हणजे ऐकलं का आपण फोन डायरेक्ट बाय काय म्हणली अहो का म्हणा आला ना मी किती वाट बघत होती म्हणून. चूक झाली मी तसला तर फोनच घ्यायचो नाही. तरी मला सुरुवातीला वाटलं हाय ना म्हणजे फोन का उचला ना फोन का कट करतोय एवढा काय मीटिंग मध्ये हो दंग झालाय तुझं कारस्थान होतं. गडबा नाही रे गणबा तू नीट आधी बोल. मला तीच म्हणायचंय एवढा बंबाईला राहावा बरं का 10 वर्ष म्हणते ते मी हाडाला वेळा बघितलंय कधी तोंड वर करून नव्हता रे. हाय का नाही नव्हतं का नाही बघ बरं माझं एक बी कुठं सुधारलं कुठं नाही आतल्या गाठीचं हे मला कुठं माहिती नाही का गणा. तरी माझी आई मला म्हणायचीच गाना 4 मित्राच्या संगतीत चांगल्या ठेव असलं नालायक मित्र माझ काय काय दाखवू समाजाला तोंडात आम्ही काय सांगू समाजात. लय आबरू गेली तुझी. अरे आबरू कुणाला तोंड दाखवायच्या लायकीचा राहिलो नाही मी. अरे मग जिथे उठून मला म्हणतंय तुमचा मित्र असं केलं तुमच्या मित्रांनी तसं केलं. मग तू एक काम करत का ना तू इथं फासच घे तुझं लय नुकसान झालं तर किती बिन आबरूच आहे तू वाईट कृत्य करायचे आणि फाशी आम्ही घ्यायची. अरे मी नाही केलं म्हणतोय की मग तेच सांगतोय तुझी शपथ घेऊन सांगतो. अरे कुठनं हे बलामत माझ्याकडे आली मला काय कळलं नाही. माझी शपथ घेऊन सांगतो. आता तुझी खोटी शपथ घेईल का मी? मला तेवढी मात्र गॅरंटी आहे तू काय जरी झालं माझी खोटी शपथ घेणार नाही घेणार रे ना. हायला किसने काही कशी काय बिलामत ह्याच्या गळ्यात पडली आहे. अरे मग ती फोन करणारी बाय कोण होती? मला काय माहिती माझं नशीबच फुटकं बाबा. टायमाला फोन आला तिथं चूक झाली परत फोन रॉंग नंबर तर नसेल असू शकतो. अरे पण ही तुझ्या बायकोला कोण सांगणार? माझ्या बायकोला कोण सांगणार तू सांग की. नुकर बाबा कर बाबा. हो तुझी बायको म्हणजे जगदंबा आहे बाबा. लय घाबरतो तू बायकोला. घाबर तू? अरे मीच काय तुझ्या बायकोला अख्खं गाव घाबरतोय. मी काय म्हणतोय का हा काहीच म्हण नको सगळं राहू ह्याचा मार्ग काढू की आपण काहीतरी आता काढा माझा मार्ग काढा. अरे मार्ग काय काढायचं पण किसने आता काय बी काढा मार्ग. एक पण माझ्याकडे आयडिया आहे. तुझी आयडिया बिवड्या तुझी चुलीत घाल आयडिया. गाणं तू काहीतरी कर ह्याच्या कुठं नादी लागतो. तुझ्याकडे आयडिया आहे लगा माझ्याकडनं भले आयडिया घेऊन जाते लगा. नको आयडियाचं कार्ड कोणी काढलंय ते आयडिया माझ्याकडनं आयडिया घेऊन गेलं आयडियाचं कार्ड निघलंय. काय बोलतोय? अजून कोण सल्ला आयडिया घेतो तुझ्याकडे? अरे माझ्याकडनं लय बघ आयडिया घेऊन जाते ती आपला बंबाली. अरे अंबानी असेल र. त्याचाच बाबाच बाबा ती बंबाली. काय अर्धाने किती मोठा करोडपती झाला माझे सल्ले घेतले तरी. पर आपला ह्यो रतन कोण? टाटा रतन टाटा. माझ्याकडे सल्ले घेत होता बघ इजावाल्याने घेतला नसेल तुझ्याकडनं सल्ला. घेतला ना मात्र बोलला ना त्यो. काय बी करा पण माझं मिटवा. आता तुझं ताटान बिटाचं नाव घेत बसला ना तुझा बाटा टाकेल मी. आलं लक्षात. फक्त तोंड बंद ठेव. मला कसं तरी काढा ह्याच्यातनं माझं लय हाल होणार. माझ्याकडे आयडिया आल्या. माझी एक मैत्रीण ऐक की मैत्रिणीला काय करून घेऊन जाऊ माहिती का तिला घेऊन जाऊ आणि चुकून फोन लागला होता म्हणून सांगू पकायला. हा ती जर समोर आली आणि तिने जर तुझ्या बायकोला जर सांगितलं पण ह्याची बायको विश्वास ठेवल कारण. अरे ठेवल की एखादी बाई आली म्हणली की माझ्याकडनं चुकून ह्यांना फोन लागला तर तिचा बाप विश्वास ठेवीन का नाही ठेवायची. अरे माझ्या अशा लय मैत्रिणी त्याच्यावर म्हणतो तुम्हाला लालाय का माझ्याला आयडिया घ्या. आयडिया घ्या. काय बोलतोय तुझ्या मैत्रिणीच? हे मग तसंच करू. काय करू माहितीये का आजच भेटू तिला. आलं लक्षात. संध्याकाळीच फॅसला मिटवून टाकू. जाऊ गेला लगेच. चल तू पण इथं आराम कर. काय खाल्लंय का नाही तू? असं तोंड करतोय झालो काय. बरं आता काय कर माहितीये का शेरड्या बी बेब्या करतात त्यांना बी खाया नाही तुला बी पोटाला काय नाही. त्या शेरड्यांबरोबर तू बी बेब्या कर. मी आलोच. दुःख बघे मी समजू शकतो. आता हे तुझ्यासाठी चाललंय. आता आम्ही जाऊन तेवढं माझ्या मैत्रिणीला कॉन्टॅक्ट करून घेऊन येतो. हा येतो घेऊन. तोपर्यंत ह्या 4-5 शेरड्या आणि तू घेतला बोकुड. एवढं असतं अत्याचार. गडवा आलो लवकर या रे. नासकापणा तुझा नासकापणा मग मला काय करावं लागतं. अरे कुत्र्या तुझ्या नादी लागलो म्हणून वाटोळं झालं माझं. गणा लवकर ये तूच माझा आता खरं आली. सारा त्याच्या आहे ना मुतरीचा वास येतो इथं. झाडतात का नाही गणाच्या गोट्यात साऱ्या लेंड्यात सगळीकडं.
पक्क्या ओजीच मारली. वहिनी 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 का हो तुम्ही माझ्या घरला कशाला मुळे आलाय? हा तुमच्याच फायद्यासाठी आलो येऊ. माझ्या फायद्यासाठी? हा. काय फायदा आहे माझा? तेव्हा का मी माझ्या स्वतः कानानं ऐकलंय. काय? पक्या, गाना आणि किसना एक दुसरी बाई संध्याकाळी घेऊन येणार आहेत. कशाला? कशाला म्हणजे तुम्हाला इथनं हाकलून द्यायचा प्लॅन आहे त्यांचा. मला? आणि हाकलून काढायच्या? हो. कुठली भवानी येते ना, मी बी बघते की. मी काही नुसती बसत नाही त्या घरात. येऊ दे की पक्काला आणि सगळ्याला हाकलून काढते इथून. काय म्हणला माहित आहे का? काय? कोण कुत्र इचरत नव्हतं, उपासमार होत ती मरायला लागली होती म्हणला, म्हणून त्या म्हणला लंकीला आणली. पक्या 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 म्हणला काय? तसले आबरू घालवत आता तुमचे तिथं. होय का? येऊ दे की. तुकडा तर तुकडा ना, बाहेरच भीक मागून खा म्हणते आता. मास नव्हता अंगाव, म्हशीवणी झाली म्हणला. माझ्या गुराला कमी खायला पण घरात कळतीला. माझा नवरा तर एवढं बोललाच नसेल. मला वाटतंय तुमची जिबलाई चुरू चुरू चालती. माझं काय करायचं माझं मी बघन. तुम्ही हो चालतं चला. ताई तुमच्या शपथ खोटं बोलत नाही. माझ्या हात कसं लावतं? हो चालतं लवकर. आहे का कोणी घरी? आलात का? नाही घरात कुणीच. का हो? किती माणसं राहतात तिथे? जसं काय तुम्हाला माहितच नाही माझ्या घरात किती माणसं आहेत ती. माहिती घेणं माझं काम आहे म्हणून म्हंटल मी. माहिती घेऊ घेऊ किती जणांचं घर फोडलं, हा किती जणांचा संसार उद्ध्वस्त केलं तुम्ही. मॅडम मी तुमच्याशी व्यवस्थित बोलतीये. आणि मी बी व्यवस्थित बोलायचं आहे. ती काय नाही, अख्ख्या दुनियेत काय तुला माझा नवरा भेटला होता काय? तुझा नवरा? मला माहितीये का तुझा नवरा कोण आहे? माहित नसल्यावर मग फोनवर कशी बोलतेस ग गुलू गुलू? ए हॅलो, नीट बोला. मी काय फोन वगैरे केलेला नव्हता. आता मी माझ्या कानाने ऐकलंय तरी बी म्हणायचं मी काही फोन केला नव्हता. दुसरं कोणी फोन केला असेल. तू बघितलंयस का मी होते? अगं भावाने आता तरी तुझी चूक मान. ए नीट बोलायचा. भवानी बिवानी कोणाला बोलतेस का? अगं तुलाच बोलते का? अख्ख्या गावाला नाही बोलणार. माझ्या संसाराचं वाटप करून माझ्या दारात आली. इतका वेळ झाला मी तुझं ऐकून घेतीये. मी सरकारी कर्मचारी आहे, कळलं? ती फरक पडत नाही तू सरकारी कर्मचारी असू नाही तर काय. माझ्या नवऱ्याला फोन कशामुळे केला तू? ए हॅलो, मी तुझ्या नवऱ्याला फोन नाही केला, कळलं ना? ए मला बोट करून बोलायचं नाही भावाने. ए चल. ए तू पण मापत राहा. काय मापत राहा? माझ्या दारात आली तू. हा ए बाई, मी माहिती घ्यायला आले. मग अशी सांगितलेलं कळत नाही का? मला बोट करून बोलते तुझ्या तर आता तुझं डोकंच पुढे तुला हिथं. अरे काय झालं? अहो भाऊजी, हो काहीच ती भवानी माझ्या नवऱ्याला फोन करत होती. तुमचा जाळ झाला, हात लावताय माझ्या समोर. पक्या तुला लाज वाटते का? नाही बरी चांगली दिसते म्हणून म्हटलं. कोण आहे? अहो मॅडम तुम्ही कोण आहे? अहो मी सर्वेसाठी आली आहे. त्यांना मगाच्या पासून मी तेच सांगते, ते ऐकतच नाहीये. सर्वे माझ्या अंगावर आल्या विनाकारण, माहितीये का? हीच होती ती, फोन करत होती ती. करत होती ही नव्हत्या. अहो ती ह्या होत्या. काय ही होती? तुम्ही सारखा भाऊजी ऐकून तरी घ्या वहिनी. अहो मी माझ्या आहे ना मित्राला कॉल करत होती, चुकून त्यांना लागला. सॉरी तुम्हाला एवढा त्रास झाला. अहो एवढं म्हणण्यासाठी त्या इतक्या लांब आल्यात. दादा म्हण पकडा. दादा भावाने तुला कळालं का माझं घर उद्ध्वस्त करायच्या आधी? अगं मी विध्वंस. काय व्हायला लागले? झटका आला झटका. ताई मॅडम तर तुम्ही कोण आहे इथं? अहो मी तुम्हाला तेच सांगतेय, मी सर्वेसाठी आले होते. माझा सर्वे करायचा आहे का तुम्हाला? तुमचं नाही हो, घरातल्या लोकांची नावं माझंच घर आहे. अरे पक्या मूर्खा, म्हणजे ते जनगणना वाले इथं. हो जनगणना अजून जनगणना वाढलीच नाही. तिकडे आता वाढायची बी नाही. अरे मी काय म्हणतोय मॅडम, तुम्ही कोण आहे? अहो मी त्यांना मगाचपासून तेच सांगते की मी जनगणना करायला आलीये. बघितलं का?
अहो ते जनगणना घेणारे मॅडम आहेत सरकारी कर्मचारी आणि तुम्ही त्यांच्या अंगावर डायरेक्ट टिपाड घेऊन गेलाय. अहो भाऊजी मला काय माहिती ती जनगणना करायला आल्यात मॅडम. सॉरी चुकलं. सॉरी डोकं असेल तर वापरशील ना. सॉरी चुकलं. आता कळलं ना तुला माझा कोणाबरोबर फोन नव्हता काय नव्हतं काय बरं तुमचं झालं असेल तर मला नावं सांगाल का? जनगणना. हो. अहो थांबा की जरा. आमची जनगणना तुम्हाला चहा पाणी करून आतमध्ये देतो की. असो त्याला टायमिंगला फोन येते. झालं ना आता तर विश्वास पटला का ना. कामाचा माणूस आहे. हॅलो काय हॅलो. हा सॉरी बरं का सर माझ्याकडून तुम्हाला ना सकाळी चुकून फोन लागला होता. मिस्टरांना फोन लावत होते. लास्टच्या डिजिट मध्ये थोडासा फरक झाला. त्यांचा 60 आणि तुमचा 70. सॉरी बरं का. तसं तुमचा आवाज पण छान आहे. इट्स ओके करू शकता तुम्ही कधी कधी फोन. मी तुम्हाला करू शकतो का? हा चालेल ना. मोबाईल फोडते का? ती ही बाई होती. हो ही मग ही कोण आहे? भाऊजी थांबा मला विचारू द्या. अहो मी आहे ना मी कलाकार आहे. मला ह्यांनी पैसे देऊन इथं आणलं. कोणी? खोटं बोलून ह्यांनी पैसे दिले मला 500 रुपये. मी कलाकार आहे. मला बोल पक्क्या तुझा तर मूळ जनगणना बाई चला तुम्ही माझं. अहो ती बाईला डेंजर आहे. अहो माझे 500 रुपये द्या पहिले. माझा हात सोडा. अहो मॅडम 500 रुपये देतो की. मला आधी सांगा तुमचं लग्न झालंय का? नाही. अहो मग अजून त्यात 500 घालतो मंगळसूत्र असतो. जनगणनावाली बाई माझ्या घरात जनगणना करायची. तुमचं तर राहू द्यात मला नावं सांगा म्हटलं. मी कुठं फसते देवा. लई छान दिसताय. तुमचं लग्न झालंय का? नाही मी लग्न करून फसलोय. पक्क्या मुडद्या थांब जाग्यावर नाही तर तुला टिप्पत घालून टिंबून ठेवीन. तुझा जाळ झाला तुझा मला फसवलं. थांब पक्क्या. ओले आता बघे अयो पाय माझा कावापासून पळून पाय तुकडं पडलं माझ्या. पण मला कळा मी का पळतो या. माझी बायको तर घरी या. मला असो सगळी पळतं ते मला माझं पळलं काम आहे. गडबा